थेट जाणार आहोत सध्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे। तर मुंबईतला गणेश आगमनाचा उत्साह अशा रीतीने आपण पाहतोय, अनुभवतोय। चिंतामणीचा आगमन सोहळा अगदी विशेष असा असतो। खरं तर साधारणतः शनिवार रविवार जे गणेशोत्सवाच्या आधीचे असतात त्यावेळेला आपल्या मंडपांमध्ये गणेश मूर्ती या मोठमोठ्या त्यांचं आगमन होत असतं, त्यांची स्थापना त्या ठिकाणी केली जात असते। काही थोडीफार सजावट जी बाकी असेल ती पूर्ण केली जात असते। आणि आज मुंबईतला या आगमन सोहळ्यातला ज्याला अगदी आकर्षणाचा भाग म्हणता येतो तो चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडतोय। आज चिंतामणीच्या या गणरायाचं मंडपात आगमन होणार आहे। फक्त मुंबईतूनच नाही आणि फक्त चिंतामणीचे गणेश मंडळाचे कार्यकर्तेच नाही, तर शहराच्या वेगवेगळ्या भागातून आणि उपनगरातून सुद्धा तरुण तरुणी मोठ्या संख्येने चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात सहभागी होत असतात। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी उपस्थित आहेत। सध्या या आगमन सोहळ्याबाबत त्यांच्याकडून जाणून घेऊया। मनोज, आत्ताचा नेमका काय माहोल आहे? कारण या सगळ्याच म्हणजे जे वेगवेगळे गणरायांचे आगमन सोहळे असतात, मुंबईतले जे विशेष महत्त्वाचे असे गणपती आहेत त्यांचं, त्यातला चिंतामणीचा आगमन सोहळा हा अगदी खास आणि विशेष गर्दीचा असतो। अगदी बरोबर आहे। गेल्या 15 दिवसापासून गणेशोत्सवाची जी धूम आहे ती मुंबईत दिसते, परंतु आज मात्र चिंतामणी जो परळचा चिंतामणी गणपती सार्वजनिक गणेश मंडळ असते त्या गणपतीचा प्रस्थान सोहळा, आगमन सोहळा या ठिकाणी होणार आहे। आणि ज्या ठिकाणी या गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे त्या गणपती बाप्पाचा आता प्रस्थान सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या ठिकाणी मोठी मूर्ती तयार करण्यात आलेली आहे, त्याला दागिने आभूषणात सुद्धा घालण्यात आलेले आहे। आणि आता या मूर्तीचा प्रस्थान सोहळा होणार आहे। सुरुवातीला पूजा होणार आहे, आरती होणार आहे आणि मग या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी फक्त मुंबईतले किंवा उपनगरातलेच नाही तर अगदी ठाणे जिल्ह्यातून बदलापूर वगैरे, कल्याण, त्याचबरोबर वसई, विरार, मीरा भाईंदर, पालघर या ठिकाणावरून अनेक जण जे आहेत ते या आगमन सोहळ्यासाठी जमा झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि थोड्याच वेळात या आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या दृष्टीने पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। गर्दीमध्ये कुठे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। मनोज, प्रत्यक्षात जेव्हा हा सोहळा सुरू होईल त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।